तर काय नाव आहे तुमचं? मी परशुराम वाळुंज, गाव लोणी. लोणीचे. हो. आता निवडणुका आल्यात तर तुमची पसंती कुणाला आहे? आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांना. त्यांनाच का बरं? कारण गेले 35 वर्ष ज्या या तालुक्यामध्ये एवढा विकास केलाय साहेबांनी आणि काम करणारा माणूस म्हणून साहेबांची प्रतिमा तालुक्यात नव्हे तर राज्यामध्ये देखील आहे आणि एक चांगला माणूस म्हणून आणि राज्यामध्ये नेतृत्व करणारा माणूस आहे म्हणून साहेबांना पसंती. आता चर्चा आहेत की आमदार बदलणार म्हणून. नाही बदलणार, कारण सर्वसामान्य माणूस हा वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे आहे. त्याचं कारण आहे प्रत्येक वाडी वस्तीवरती साहेबांच्याच माध्यमातून विकास झालेला आहे. प्रत्येक वस्तीवर एक ना एक काम काही ना काही साहेबांच्या माध्यमातून झालेलं असल्यामुळं आंबेगावची जनता साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभी राहणार. चर्चा कशामुळे आहेत मग? कोणती चर्चा? आमदार बदलणार नाही, हे हवं आहे. हवा आहे. हे हवं आहे कारण एक दोन ठिकाणी शो केले जातात. आता हे तुमचं प्रसार माध्यम आहे, याच्यावरती ते दाखवलं जातं आणि तेच घेऊन दाखवलं असल्यामुळं ही हवा वाटते. पण हवा वगैरे काही नाही. हवा फक्त नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांची हवा आहे. मला एक सांगा की आता याच्यामध्ये सुरेखाताई दिगोट असतील, भोर साहेब असतील किंवा उद्या देवदत्त निकमाई असतील, रमेश भाऊ येवले असतील, अशी बरीच नावं चर्चेमध्ये आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी ना कोणी उभं राहणारच. त्याच्यामुळं ही जरी नावं असली तरी या लोकांना पसंती देतील असं नाहीये काही. तुमचं काय म्हणणं आहे की पुन्हा एकदा आमदार दिलीप वळसे पाटील होतील? हो, साहेबच परत एकदा आमदार साहेबच झाले पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की काम करणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आहे. की जर बदल का करायचा असतो की माणसाने कामच नाही केलं, माणसाने काम नाही केलं तर बदल पाहिजे. पण साहेबांनी इतका विकास केलाय, साहेब हे कामाचा माणूस आहे म्हणून साहेब परत एकदा पाहिजे. बाकी लोक जे आता स्पर्धेमध्ये आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहताय? जर दुसरं कोणी आमदार झाला समजा, तालुक्याचा विकास नाही करणार? नाही, विकास कसं आहे माहिती का, आता 35 वर्षाचा साहेबांना अनुभव आहे. साहेब हे राज्यामधलं एक मोठं नेतृत्व आहे आणि ज्या पद्धतीने ते जे कामं करू शकतात ते इतरांना कामं करायला खूप वेळ लागेल. कारण त्यांना एका पंचवार्षिकमध्येच कामं होतील असं नाही. कारण साहेबांनी गेले 35 वर्ष ज्यावेळेस तालुक्यामध्ये काम केले त्यांना एक दांडगा अनुभव आहे. आज प्रत्येक वाडी वस्तीवरती विकास करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे